दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये नक्कीच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला रोहन, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आतिश भोसले. जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो पहिलं षटक जो घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. परंतु स्ट्राईक एंडला प्रशांत कालच्या दिवसामध्ये हा चला पंच सामना चालू करून घ्या. मॅचला नक्कीच सुरुवात होतीये. दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये नक्कीच दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला रोहन, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आतिश भोसले. जो पहिला षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवा टप्प्याचा चेंडू नक्कीच टाकला गेलाय. काव कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. एक सिंगल जे नक्कीच घेतली गेली आहे. प्रशांत यांनी खातं नक्कीच जे ओपन केलेलं आहे. आणि एक मोठी मॅच जे आपल्याला पाहायला मिळते त्या मैदानावरती. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू आहे. इथे रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. इथे फलंदाज मला वाटतं बाद असेल. एक जबरदस्त 30 सर्कल मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत असताना एक डायरेक्ट हिट नक्कीच केली आहे. आणि इथे रोहन हा फलंदाज मला वाटतोय बाद होतोय. हा फलंदाज नक्कीच रनआउटच्या स्वरूपात नक्कीच बाद झालेला आहे. परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत असताना एक चांगली फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली. हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतिश जो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो नक्कीच षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस थोडासा गती परिवर्तन आपण पाहत असताना लेग ब्रेक त्यांच्या गोलंदाजी माध्यमातून जो नक्कीच आपण पाहतोय. अनेक चांगली क्षमता आहे त्या गोलंदाजाकडे. आतिश या गोलंदाजाकडे ऑफ ब्रेक नक्कीच ऑफ ब्रेकचा थोडासा वापर करतो. कधी कधी लेग ब्रेकचा नक्कीच तो वापर करत असतो. सातत्याने एक वापर त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून तो नक्कीच केला गेलाय. स्ट्राईक एंडला असतील आता रेड्डी. रोहनची जागा आज नक्कीच आता स्ट्राईक एंडला आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे त्याला खेळून काढलेला आहे. आणि सिंगल जे नक्कीच घेतली गेलेली आहे. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 3 धावा या धावफलकावरती नोंद केलेल्या आहेत. यावेळेस आडवा पॅटने फटका नक्कीच खेळण्याचा तयार येत होता. परंतु आतिशने यावेळेस पॅक टू पॅकचे 2 चेंडू डॉट बॉल येतात मैदानामध्ये. आणि तो 2 चेंडू डॉट बॉल येत असताना मला वाटतं ऊर्ची षटक संपलेलं आहे.
ओव्हरची नक्की समाप्ती होते आणि ती ओव्हरची समाप्ती होत असताना दुसरं षटक घेऊन येतात किरण. तो दुसरं षटक घेऊन येतात. स्ट्राईक एंडला रेड्डी, नॉन स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला कुणाल, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. किरण जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला रेड्डी. इथे आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये फटका नक्कीच खेळला गेलाय. रेड्डी यांच्या बॅट मधनं नक्कीच तो फटका येत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण नक्कीच पाहतोय. एक सिंगल जी नक्कीच घेतली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. किरण यावेळेस प्रशांत या खेळाडूने फटका तर सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड होतीये आणि ती मिसफील्ड होत असताना 2 धावा ज्या नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा प्रशांत या खेळाडूने एक अर्धशतक आपल्या नावावरती त्याने नोंद केलंय, परंतु आजच्या दिवसामध्ये काहीच चौकार षटकार त्यांच्या बॅटमधनं आलेले नाहीयेत. परंतु या मॅच मध्ये चौकार षटकार आम्हाला पाहायला मिळतील का? परंतु तितकाच एक ताकदीचा गोलंदाज किरण जो राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने याच फटक्याची आपण चर्चा करत होतो आणि तो फटका स्टँड मध्ये त्याने पाठवलेला आहे. एक डीप मिड विकेट रिजन मध्ये आला तसा चेंडू भिरकावून दिलाय स्टँड मध्ये. वाजवा डीजे. टीम मीटिंग करू नका. फिल्डिंग टीम सृष्टी फाउंडेशन आपल्याला विनंती आहे, टीम मीटिंग करू नका. वेळ वाचवा, सहकार्य करा. आयोजकांना जर तुम्ही सहकार्य केलं ना तर आयोजक तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. एक 1.3चा खेळ नक्कीच इथे समाप्त होतोय. अजूनही या ओव्हर मधले 3 चेंडू जे शिल्लक आहेत, परंतु तिसऱ्या बॉलवरती प्रशांत याने नक्कीच तो हल्ला केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय पंच आताचा काय डॉट बॉल आहे. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 15 धावा या धावफलकावरती ज्या नोंद केलेल्या आहेत आणि एक फलंदाज हा देखील बाद झालेला आहे. एक मोठी लढत आपण पाहत असताना मैदानामध्ये
जो तिसरे षटक घेऊन येतात विजय जो तिसरे षटक घेऊन येतात. स्ट्राइक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राइक एंडला रेड्डी तिसरे षटक घेऊन येतात. विजय जो तिसरे षटक घेऊन येतात राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. शॉर्ट पिच बॉल आहे, क्षेत्ररक्षण तिथे तैनात आणि षटकार आहे का फलंदाज आहे. त्याने हात वरती दोन्ही केलं म्हणून आम्हाला वाटलं षटकार आहे का. प्रशांत यांची जागा घेण्यासाठी आता स्ट्राइक एंडला आलेला आहे ते अजय. नॉन स्ट्राइक एंडला रेड्डी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विजय. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू आहे, डॉट बॉल नक्कीच येतोय. कारण विजय या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 15 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. एक सुरेख झेल टिपला गेलाय. 5 डीजे. या मैदानामध्ये विजयाच्या दिशेने चाललेले आहेत, कारण 2 विकेट घेतलेले आहेत त्यांनी. विजय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो, यावेळेस सुरेख चेंडू टाकला गेलाय. यष्टीरक्षकाने नक्कीच थोडंसं अपील नक्कीच केलं गेलं, परंतु तो अपील करत असताना स्क्वेअर लेग पंचांनी नक्कीच तो अपील फेटाळून लावलाय. डॉट बॉल जो नक्कीच मैदानामध्ये नक्कीच येतोय आणि सातत्याने डॉट बॉल विकेट त्यांच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून, विजय यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षण, चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. नायक नहीं खलनायक हूं मैं. विजय या गोलंदाजाने 3 विकेट घेतलेले आहेत. यावेळेस मिडन ओव्हर आणि 3 विकेट विजय या गोलंदाजाने केलेली आहे. एक जबरदस्त गोलंदाजी.
अख्ख्या या टुर्नामेंटमध्ये विजय या गोलंदाजाने बड्यान ओव्हर टाकलेली आहे आणि 3 विकेट घेतलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी केली. तीन षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 15 धावा. टीम मीटिंग करू नका, सहकार्य करा. सृष्टी फाउंडेशन टीम मीटिंग करू नका. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 15 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येतोय कुणाल, जो शेवटचं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला रेड्डी आहे. चला जरा सहकार्य करा, पटपट मॅच खेळा. कुणाल जो राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतो. स्ट्राईक एंडला रेड्डी. आडव्या बॅटने फटका नक्कीच खेळा. मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स, सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती कुणाल यांच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला गेलाय. रेड्डी या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच खेळला गेलाय आणि तो चौकार खेळत असताना क्षेत्ररक्षणाची फार मोठी कमतरता ती तिथे नक्कीच जाणवली गेली. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेस होईल का? आणि तो सक्सेस होत असताना बॅक टू बॅकचे 2 चौकार रेड्डी यांच्या पाठ बंद. हॅलो कैलासवासी सचिन भाऊ कुसळकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर कुणालने जर हॅट्रिक घेतली तर 1 विकेट तर घेतलेली आहे. अजून तुम्हाला 2 विकेट घ्यायचे. चला नेक्स्ट बॅट्समन जरा पटपटचा सहकार्य करा जरा. केतन केतनने जर षटकार ठोकला आयोजकांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. आता बॅट पडले, मला वाटतं षटकार जाईल का नाही. कुणालसाठी हे पारितोषिक 1000 रुपयाचं लाभ घेतलेलं आहे हॅट्रिक साठी. केतन जो स्ट्राईक एंडला आहे. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न. रिव्हर्सला तुम्ही कसाही सिक्स मारा. आयोजकांकडनं 501 रुपये तुमच्या नावावरती लगेच. गुगल पे, कॅश पाहिजे असेल तर कॅश. फक्त षटकार मारायचे, चेक नाही भेटणार. आयोजकांकडनं चेक सुद्धा आहे. फक्त 2 झिरो वाढवावे लागतील. यावेळेस फलंदाज बाद होतोय. आता तुम्ही 500 रुपये द्या केतन.
चेंडूला फील्ड करतोय आणि फेकी करत असताना 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्या आहेत आणि ते 2 धावा घेत असताना ओव्हरची नक्कीच समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त नक्कीच होतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं 26 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 27 धावांचं जे आव्हान दिलेलं आहे. आणि शिंदे वॉरियर टीमचे कर्णधार टॉससाठी यायचंय. सृष्टी फाउंडेशन टीमचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सृष्टी फाउंडेशन टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहे. कृपया सहकार्य करा. मॅचला नक्कीच जी सुरुवात होते. मॅचला नक्कीच जी सुरुवात होते. पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच समाप्त झाला. दुसऱ्या इनिंगला जी नक्कीच सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज जे मैदानामध्ये नक्कीच दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला कुणाल, नॉन स्ट्राईक एंडला विनोद, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत आनंद. हो, पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप आणि इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार.
डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी. नो बॉल इथे नसेल. फेअर डिलिव्हरी. हो इथे आपण पाहतोय कुणालांच्या पाठमधनं षटकार. हो इथे आपण पाहतोय कुणालांच्या पाठमधनं पाक टू पाकचे षटकार. पाठमधनं नक्कीच येतात. हो यावेळेस मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल नक्कीच येतोय. एक अवांतर धाव नक्कीच येते आणि अवांतर धाव येत असताना मला वाटतं धावसंख्या 1 ने जी नक्कीच वाढली जाते. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 17 धावा या धावफलकावरती ज्या नोंद केलेल्या आहेत. हो इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा बिगिट केलंय परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात आणि झेल टिपला गेला. कुणाल जाधवची इनिंग इथे मात्र समाप्त होतोय. धक्का क्रमांक पहिला हा जो या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन विनंती आहे इकडे इथे आपण पाहतोय षटकार नक्कीच येतोय. नक्कीच येतोय आणि तो षटकार येत असताना धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 23 धावा झालेल्या आहेत. आकाश भाऊ युवा मंच या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण नक्कीच स्वीकारलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका नक्कीच खेळलाय. चेंडू सीमारेषा पार चौकार आणि इथे विजयी संघ सृष्टी फाउंडेशन